श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश तुमच्या समोर आला आहे तो योगायोग नसून तुमचे भाग्य उजळणार आहे. मनापासून शांततेनं 4 मिनिटं हा संदेश ऐक. तुझा विश्वास असेल तर तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. बाळा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या व तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. मी सदैव तुमचे रक्षण करतो. प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करतो आणि मार्गदर्शन करतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही तुमचे नियमित कर्म करत राहा, पण त्याचे फळ मला अर्पण करा. जेव्हा आपण आपले काम देवाची सेवा समजून करतो तेव्हा ते कर्म राहत नाही, ती भक्ती बनते. भक्तीचे फळ काय आहे? भक्ती केल्याने माणसाला संपत्ती मिळेलच असं नाही, पण त्याला शांती आणि निर्भयता नक्कीच मिळेल. जो स्वामींचा झाला त्याला या जगात कुठल्याच गोष्टीची, कुठल्याच संकटाची भीती वाटत नाही. नामस्मरण सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 10 मिनिटं तरी करावे. तुम्ही ज्या देवाचे नामस्मरण करता त्या देवाचे मनापासून नामस्मरण करावे. जसे की श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किंवा हरे कृष्णा या मंत्राचा जप करा. आणि जे काही अन्न तुम्ही ग्रहण करता ते आधी देवाला नैवेद्य म्हणून दाखवा. गरिबांना मदत करणे हीच खरी स्वामींची सेवा आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या या आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. स्वामी भक्तांनो, ही छोटीशी कथा तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. आनंदाचे, प्रेमाचे आणि ज्ञानाचे महासागर आहे. त्यांची भक्ती ही माणसाला संसाराच्या पलीकडे नेऊन ईश्वराशी एकरूप करते. स्वामी भक्तांनो, मी अशीच तुम्हाला निस्वार्थ मैत्री आणि भक्ती सुदामाची गोष्ट सांगणार आहे. भक्तीमध्ये श्रीमंती किंवा गरिबी नसते, तर केवळ भाव असतो. सुदामा आणि श्रीकृष्ण यांची मैत्री हे भक्तीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. सुदामा अत्यंत दारिद्र्य होता, पण त्याचे हृदय भगवान श्रीकृष्णाच्या नामात बुडालेलं होतं. जेव्हा सुदामा आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून द्वारकेला गेला तेव्हा त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं. त्याने फक्त एका फाटलेल्या वस्त्रात गुंडाळलेले पोहे सोबत नेले होते. तो घाबरला होता की एवढ्या मोठ्या राजाला मी हे साधे पोहे कसे देऊ. पण भगवान श्रीकृष्णाने स्वतः सुदामाचे पाय धुतले आणि त्यांच्याकडून ते पोहे मागून घेतले. देवाला तुमचे दागदागिने नको असतात, त्यांना तुमच्या प्रेमाचा एक कणही पुरेसा असतो. जेव्हा हस्तिनापूरच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रण होते तेव्हा तिने सुरुवातीला स्वतःच्या शक्तीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिने भीष्म पितामह आणि द्रोणाचार्याकडे मदतीची याचना केली, पण जेव्हा तिने सर्व आशा सोडून दोन्ही हात वर करून हे गोविंदा, हे द्वारकाधीशा अशी मनाने हाक मारली तेव्हा भगवान श्रीकृष्ण धावून आले. जोपर्यंत आपण मी स्वतः करू शकतो या अहंकाराला चिकटून असतो तोपर्यंत भगवंत लांब असतो. त्या क्षणी आपण पूर्णपणे समर्पित होतो, त्या क्षणी भगवंत आपले रक्षण करायला सज्ज असतो. स्वामी म्हणतात, बाळा, पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचं नाही, पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे जास्त गरजेचं असतं. समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून मोकळा होतो. देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचं खांदे अजून मजबूत व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करा. आपण प्रार्थना करतो की आपलं संकट दूर व्हावं, दुःख दूर व्हावं, पण आपले कर्म आपल्याला भोगास लागतात. आपण प्रार्थना केली की माझे संकट दूर व्हावे, तर आपले संकट कदाचित दूर होऊ शकतं, पण कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. जीवनामध्ये शिक्षण घेऊन कितीही ज्ञान प्राप्त केलं आणि आपल्या माणसाच्या वेदना जर आपल्याला कळल्याच नाही तर तो मनुष्य अनपढ असल्या समान आहे. कारण ज्याला आपल्याच माणसाच्या वेदना कळत नाही ते ज्ञान कामाचं नसतं. स्वामी म्हणतात, बाळा, कुणाला त्यांच्या लायकीपेक्षा जास्त जवळ केलं तर तो आपली अवकात दाखवते. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. विचार आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.
स्वामी म्हणतात बाळा, प्रत्येक दिवस हा तुम्हाला एक नवीन संधी घेऊन येत असतो. जग तुमच्यावर शंका घेईल, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुमचा विजय कोणीही थांबवू शकत नाही. लोक आपल्याला काय म्हणतील, लोक आपल्याला नावं ठेवतील, तर याचा विचार करणारे लोक मागे राहतात. स्वतःवर विश्वास ठेवणारे इतिहास घडवतात. ज्यांना वेळेची किंमत कळते त्यांचं आयुष्य हळूहळू सोन्यासारखं घडते. म्हणून वेळेची किंमत करा. मन हरलं की सगळं हरतं, मन जिंकलं की जग जिंकता येतं. जिंकणारे वेगळं काही करत नाही, तेच काम वेगळ्या जिद्दीने करतात. यशाची चव त्यांनाच कळते ज्यांनी अपयशातून कडू घोट पिलेला असतो. तुमचं आयुष्य बदलणं हे तुमच्या हातात असतं. आयुष्य बदलण्यासाठी मोठी संधी लागत नाही. छोटा ठाम एक निर्णय पुरेसा असतो तुमचं आयुष्य बदलण्यासाठी. प्रत्येक सकाळ ही आपल्याला एक नवीन सुरुवात करण्याची संधी घेऊन येत असते. तुमचा दृष्टिकोन बदला, तुमची विचार करण्याची पद्धत बदला. तुमची दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. चांगले विचार करा. भविष्यात चांगले विचारच तुमचं आयुष्य चांगलं घडवतात. तुमच्यामध्ये जिद्द असेल तर नशिबालाही वाकावं लागतं. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्यांचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्यांचे जीवन झाले सुखी, आनंदी, अमृतवाणी. स्वामी म्हणतात बाळा, जुन्या आठवणी राहिली तर फक्त त्रास होईल. नव्याने सुरुवात केली की प्रत्येक क्षण हा खास होईल. जीवनामध्ये कोणाच्या पण मागे धावू नका. तुमची किंमत शून्य होईल, कारण तुम्ही ज्यांच्या मागे धावता त्यांच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते. स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघतात. स्वामी म्हणतात बाळा, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. संकट कितीही मोठे येऊ द्या, संकट कितीही तुमच्या आयुष्यात येऊ द्या, आपल्या मनाला एवढंच सांगायचं की माझे स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत. कधी कोणाच्या शोधात निघू नका, कारण लोक हरवत नाहीत तर लोक बदलतात. स्वामी, तुमच्याशिवाय माझं जीवन हे अधुरं आहे. तुमच्याशिवाय या जगामध्ये आम्हाला तारणारं तर कोणी नाही. तुम्ही माझे गुरु आहात, माझी माय ही तुम्हीच आहात. स्वामी, माझे बाप सुद्धा खऱ्या अर्थाने तुम्हीच आहात. कोणी नावं ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. श्री स्वामी समर्थ. अशाच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.